महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम शिगेला पोहोचलाय। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता आहे। अशातच महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदावरून एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। पाहूयात। मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपनं संकल्पपत्र अर्थात जाहीरनामा प्रसिद्ध केला। त्यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या। मात्र महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर बोलताना अमित शहांनी घुमजाव केलाय। सध्या एकनाथ शिंदे महायुती सरकारचं नेतृत्व करतायत, तर निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील असं अमित शहांनी म्हटलंय। अभी महाराष्ट्र में यूपी सरकार का नेतृत्व एकनाथ शिंदे जी कर रहे हैं। एकनाथ शिंदे जी हमारे मुख्यमंत्री हैं और चुनाव के बाद मुख्यमंत्री कौन होगा तीनों पार्टियां इकट्ठा बैठकर इसका तय करेगी। हम शरद पवार जी को कोई मौका नहीं देंगे। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी अमित शहांनी सांगलीतल्या शिराळ्यात फडणवीसांचं नाव घेत तेच महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री असतील असं सूचक विधान केलं होतं। महाराष्ट्र में 1.5 महीने पहले पूरे महाराष्ट्र का दौरा किया हूं। जहां जहां गया, विदर्भ गया, मुंबई गया, कोंकण गया, कोल्हापुर गया, उत्तर महाराष्ट्र जलगांव गया, जहां गया वहां एक ही बात है, महायुति की सरकार बनानी है, देवेंद्र भाई को विजयी बनाना। आधी फडणवीस मुख्यमंत्री होतील असं अमित शहा म्हणाले। त्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील असं शहा म्हणाले। खरं मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात असं भाकीत झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात केलंय। तर राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार असून मनसे किंगमेकर राहणार असंही राज ठाकरेंनी म्हटलं। भारतीय जनता पक्ष म्हणजे युतीचं सरकार हे सत्तेवरती येईल असं मला आता निश्चित वाटतं, कारण तसं त्या प्रकारचं माहोल आहे। पण आमच्या बरोबर म्हणजे आमच्या आमदारांशिवाय ते सत्तेत बसतील असं मला वाटत नाही। आमच्या आमदारांची गरज लागेलच त्यांना। पण तुम्ही म्हणालात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील पुढचे आमच्या, हे माझं भाकीत आहे। मला असं वाटतं की अमित शहा काय वेगळं नाही म्हणत आहेत। यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होतीये। महायुतीचे सर्वच नेते सत्तेत येण्याचा दावा करतायत। मात्र महायुतीत मुख्यमंत्री पदावरून सुप्त संघर्ष सुरू आहे। तो ऐन निवडणुकीच्या तोंडावर उघड होऊ नये यासाठी मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावरून शहांनी घुमजाव केलंय का अशी चर्चा सुरू आहे।